विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी गणित भाग 1 टॉपिक नंबर 4 गुणोत्तर आणि प्रमाण रेशो अँड प्रोपोर्शनल या प्रकरणाच्या ह्या अंतिम चरणामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. बरीच मुलं नव्यानं जॉईन होत आहेत, इकडून तिकडे उड्या मारत आहेत, लिफ्ट होत आहेत. पण मध्येच तुम्ही गणित मैत्रीला जॉईन झाल्यावर फक्त त्या दिवसापुरतं लेक्चर येतं नाही का. तुम्ही गणित मैत्री जॉईन झाल्यानंतर गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यासमोरचं ते बेलला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सलग सगळे लेसन्स पहिल्यापासून बघायला मिळतील की ज्याची तुम्हाला टेस्ट द्यायचं आहे. पहिला लेसन आपण जून महिन्यामध्येच पूर्ण केलं आहे. जूनपासून 21 जूनपासून साधारणतः याची सुरुवात आपण केल्या. भाग 1 भाग 2 जवळजवळ 400 तास तुमच्यासमोर मी उभारणार आहे. त्यापैकी 200 तासांचं काम संपलं आहे. तुम्हाला दररोजचे तास होत आहेत, पण दररोज अपलोड होतील असं नाही. त्यामुळे दररोजचं लेक्चर मला आलं नाही म्हणणारे काही मुलं आहेत, मग ते लेफ्ट होत आहेत, इकडून तिकडून उड्या मारत बसत आहेत ह्या ग्रुपमधनं त्या ग्रुपमध्ये. तसं नाही बघा. गणित मैत्री चॅनलला तुम्हाला हार्टली विनंती आहे, मी भाग 1साठी 100 तास आणि भाग 2साठी 100 तास सगळेचे सगळे प्रॉब्लेम तुमच्यासमोर मी व्यक्त होतो आहे. मी तुमचे गणित शिक्षक, तुमचे पेरेंट्स सगळेजण तुमच्याबरोबर आहोत. पालक बंधू भगिनींचं शतशः आभार की त्यांनी मुलांना व्हॉट्सअपची व्यवस्था करून देत आहेत. पण मुलं अभ्यास करत आहेत का, मुलं गणितच बघतात का बघणं, किंवा अभ्यासाचं काम करतात का बघणं, हे आपलं काम आहे. व्हॉट्सअप आणि यूट्यूबचा गैरवापर मुलांच्याकडून होणार नाही याची दक्षता पालक बंधू भगिनींनी घ्यायची आहे. हे वर्षस बाळानो तसं ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा संमिश्र पद्धतीनं जाईल असं दिसतंय. आपल्याला 9वीच्या मुलांना विनंती आहे, 9वीच्या पालकांचेही फोन आहेत व्हॉट्सअपवरनं की 8वीचा आहे अभ्यासक्रम पटपट पूर्ण करा. मी तेही काम करतो आहे. तुम्ही 8वीची गणित मैत्री पण जॉईन व्हा. 8वीचेही सर्व टॉपिक्स तुम्ही बघा, 9वीचेही सर्व टॉपिक्स बघा. त्यासाठी सगळ्यात हार्टली विनंती करतो तुम्हाला, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही ह्यात टिकून राहाल. नाहीतर आज मी कालच्या तासाला काय केलं ते तुम्हाला माहितीच नाही, आजचा तास तुमच्यासमोर नव्याने येतो आहे, तुम्हाला त्याचा कळणार नाही, तुम्हाला त्याचे बोर होणार. अरे सातत्य नाही अभ्यासामध्ये. आपण जे क्रमणवित अभ्यासक्रम शिकत आहोत, पाठीमागच्या तासावरती आधारित आपण पुढे जायचं आहे. आता तुम्ही आजचा तास जे बघताय ना, तो आजचा तास बघताना अरे पाठीमागच्या तासाला काय झालं होतं माहिती पाहिजे ना. मुलं दररोजचे मला फोन असतात की सर आजचा तास का आला नाही. म्हणजे मुलं अलर्टमध्ये आहेत, त्यांना असं पुढचा तास पाहिजे असतो. तिथंपर्यंत त्यांनी प्रॅक्टिस केली असते. तुम्ही ती मुलं टिकतात, तुम्ही टिका. गणिताला मजबूत करूया, तुमचा आत्मविश्वास वाढवूया. तुमचे गणित शिक्षक मी तुमच्याबरोबर आहे, आपण सर्वजण मिळून शिकूया. चला मग काल आपण कुठंपर्यंत आलो होतो बघा, क्वेश्चन नंबर 5मध्ये आलो होतो. 4.5मधल्या लास्ट टप्प्यामध्ये आपण आलो होतो. काल असा शब्द वापरतो पाठीमागच्या तासाच्या वेळेला असा होता. नव्यानं जॉईन होणाऱ्या मित्रांना विनंती आहे की बाळानो गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे लेक्चर्स येतील. ह्याच्यापूर्वी काय झाले ते तुम्हाला माहिती नाही. मॅथ्स 1चे मॅथ्स 2चे 100 लेक्चर्स, त्यापैकी 50 ते 60 लेक्चर्स आता पूर्ण झाले. पहिल्यापासून सर्वच्या सर्व एक्झाम्पल्स आपण सॉल्व करत आलो आहे. मुलांनी काही प्रॉब्लेम सॉल्व केलेत, काही शंका मला शेअर केलेल्या आहेत. हां, तर के रीत ह्या मेथड्समध्ये आपण आलो होतो. काही छोट्या छोट्या प्रूफ्स आपण बघत होतो. क्वेश्चन नंबर 5मधला पहिला प्रश्न आपण काल बहुतेक पूर्ण केला होता. आता आपण क्वेश्चन नंबर 2मध्ये जाऊया. असा प्रश्न आहे बघा. क्वेश्चन नंबर 5 असा आहे, ए भागिले बी बरोबर बी भागिले सी असेल तर त्यातला सेकंड एक्झाम्पल असा आहे. तर हे प्रूव्ह करा. काय प्रूव्ह करा. ए वर्ग अधिक बी वर्ग, दुसऱ्या कंसामध्ये आहे बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर ए बी अधिक बी सी कंसाचा वर्ग. हे प्रूव्ह करा, हे सिद्ध करा, असा तो भाग. ओके, तर हा भाग बघत असताना हे के रीत आपण समजावून घेतो आहे. काय आहे के रीती पुन्हा सांगतो. पाठीमागचा तास बघितल्याशिवाय आजचा तास करणार नाही. नव्यानं जॉईन भरपूर मुलं होत आहेत, तुमचं स्वागत आहे बाळांनो. पण तुम्हाला आता मात्र तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला ह्यात टिकायचं असेल, तुम्हाला इंटरेस्ट यायचं असेल तर ते पहिल्यापासूनचे तास आता बघायला पाहिजे. हां, बरीचशीच मुलं पहिल्यापासून जॉईन आहेत, त्यांचं अभिनंदन. त्यांनी सबस्क्राईब केले त्यांचंही अभिनंदन. तुम्ही आमच्याशी दररोजचे तास शेअर करत आहात, बघत आहात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद बाळांनो. पण नव्यानं होणाऱ्या मित्रांच्यासाठी ही जी विनंती आहे ती जरासं विनंती माझी ऐका. प्लीज गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ह्याची किंमत ए भागिले बी आहे ना, ह्याची किंमत के म्हणूया. म्हणजे काय होते बघा, हे के रीत असं आहे, ए भागिले बी सुद्धा के आणि बी भागिले सी सुद्धा के येणार. म्हणजे बी बरोबर काय झालं बघा बरं, सी के झालं आणि ए बरोबर आलं बी के आलं बघा. इथंच ही मालिका संपली नाही. पुन्हा ह्यात बीची किंमत भरूया. बीची किंमत सी के आहे बघा बाळांनो, आणि हा एक के, त्यामुळे ए नव्यानं तयार झाला सी केचा वर्ग म्हणजे ए. हे बघा, हे ए, हे बी आणि सी म्हणजे सी.
याची ह्या दिलेल्या गिव्हनचा यूज करून आपण हे पूर्ण करत असतो. आता आपण LHS घेऊया. ही बघा, ह्याची डावी बाजू घेऊया, उजवी बाजू घेऊया आणि दोन्हीची उत्तरं समान आहेत काय बघूया. ही डावी बाजू म्हणूया किंवा LHS असं म्हणूया आणि ह्यात किमती भरूया. आपण उत्तर, ह्याचं उत्तर जे येईल तेच ह्याचं उत्तर आलं की आपलं काम झालं. पण त्या उत्तराला जोपर्यंत आपण हा भाग इथं वापरत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होणार नाही बाळांनो. काय भाग बघा बरं, हा जो इथं भाग आहे काय आहे बघा. ए म्हणजे काय वापरायचं ठरले आपलं, ए म्हणजे वापरायचं ठरले, ए म्हणजे काय वापरायचं ठरले बघा, CKचा वर्ग. ही बघा, एची किंमत ए भागिले बी आणि बी भागिले सीचं गुणोत्तर सेम असतं. त्याचा अर्थ बी भागिले सी बरोबर के, बी बरोबर CK, ए बरोबर BK. ही किंमत इथे भरली. हे बघा इथली एसाठी भरूया आपण CKचा वर्ग, CK वर्ग. एची किंमत भरूया. हे बघा, CK वर्ग हे म्हणजे ए आणि एचा वर्ग असल्यामुळे त्याचा वर्ग लिहूया. बी म्हणजे CK कंसाचा वर्ग. हा पहिला कंस पूर्ण झाला. दुसऱ्या कंसामध्ये बी म्हणजे काय भरायचं बाळांनो, CK त्याचा वर्ग अधिक सीचा वर्ग. ह्याचं बाळांनो सिम्प्लिफिकेशनची प्रॅक्टिस नाही आहे तुम्हाला सध्या. त्याची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. त्याचा सराव आपल्याला असणं गरजेचं आहे बाळांनो. इथं हा सी वर्ग केचा चौथा घात, केच्या वर्गाचा वर्ग प्लस सी वर्ग के वर्ग बरोबर बाळांनो. त्याच्यानंतर सी वर्ग के वर्ग अधिक सीचा वर्ग. ओके, असं काय करूया आता, हे जर सिम्प्लिफिकेशन झालं. पुढं काय करूया बघा, यातून कॉमन काढूया. CK वर्ग कॉमन निघल्यावर काय राहिलं सांगा आता, सी वर्ग के वर्ग कॉमन निघल्यावर के वर्ग अधिक 1 असं आलं बघा. आणि इथं काय कॉमन निघलं बघा, सी वर्ग कॉमन निघलं. त्यामुळे कंसात काय राहिलं सांगा बरं, के वर्ग अधिक 1. हां, आता सी गुणिले सीचा वर्ग गुणिले सीचा वर्ग म्हणजे सीचा चौथा घात, केचा वर्ग आणि के अधिक 1 हा पण कंस, के वर्ग अधिक 1, के वर्ग अधिक 1 हा 2दा आहे म्हणजे हा कंसाचा वर्ग शिल्लक राहिला. इथंपर्यंत आपल्याला ह्या डाव्या बाजूचं सिम्प्लिफिकेशन देता आलं. ओके बाळांनो, ह्या डाव्या बाजूचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला इथंपर्यंत देता आलं, असं देता आलं. आता आपण ह्या उजव्या बाजूचं सोपे रूप काय येतं बघूया. ह्या डाव्या बाजूचं सोपे रूप आपल्याला असं आलं, सीचा चौथा घात, केचा वर्ग, के वर्ग अधिक 1. आता उजव्या बाजूचं उत्तरसुद्धा हेच आलं. उजवी बाजू बरोबर RHS बरोबर. ए म्हणजे काय भरायचं आहे बाळांनो, CKचा वर्ग. बी म्हणजे काय भरायचं आहे बघा, CK. बी म्हणजे CK आणि सीला सीच या कंसाचा वर्ग आहे. हे काय झालं बघा आता, सी वर्ग केचा तिसरा घात, सी वर्ग केचा वर्ग आणि कंसाचा वर्ग आहे तसा आहे बाळांनो. मी कंसाच्या आतल्या आत सी वर्ग के वर्गला बाहेर काढूया. हे बघा, हे जी गंमत बघा, सी वर्ग के वर्ग कॉमन काढतो. काय राहणार सांगा बरं, के अधिक 1 आणि ह्या टोटलचा वर्ग. आता याचं अंतिम उत्तर बघा, परत आणखीन एकदा समजलं का तुम्हाला जरासं. ह्याचं अंतिम उत्तर असं आलं. आता हा वर्ग आहे तो अप्लाय करूया. हा सीचा वर्गाचा वर्ग चौथा घात, केच्या सी वर्ग के वर्ग, सीचा कितवा घात आला सांगा, सी वर्ग के वर्गला कॉमन काढलं बरोबर ना, सी वर्ग के वर्गला कॉमन काढलं, के अधिक 1 करायला आणि त्याच्या कंसाचा AB आणि BC असं होतं का, AC असं होतं. सी वर्ग के वर्ग कंसाचा वर्ग होता, सीचा चौथा घात आला बरोबर आहे, केचा वर्ग इथं हां के वर्ग अधिक 1 आणि मग असं या रीतीनं हे सीचा चौथा घात, केचा वर्ग आणि मग आपल्याला बीची किंमत काय झाली बघा, CK वर्ग सी वर्ग के वर्ग इथं हां सी वर्ग के वर्ग, हा सी वर्ग के वर्ग कॉमन काढलं, के अधिक 1 आलं, कंसाचा वर्ग केला, के वर्ग AB अधिक BC कंसाचा वर्ग. ठीक आहे, असं करूया का ह्याला आपण. इथं पहिल्यांदा मी काय करतो, बीच कॉमन काढूया याचं म्हणजे आणखीन सोपं होईल बघा. हे बघा, हे असं करूया का. हे बघा, AB आणि BC कंसाचा वर्ग आहे ना, ते AB आणि BC कंसाचा वर्ग आहे. त्यातलं काय करूया,
अधिक सोपे रूप देण्यासाठी आपण असं करूया का, हे बघा, ह्यातलं बी मी सुरुवातीलाच कॉमन काढून घेतो. त्यामुळे कंसात काय राहिलं सांगा आता, ए अधिक सी कंसात आलं आणि कंसाचा वर्ग, त्यामुळे थोडंसं आणखीन सोपं होईल. बीचा वर्ग ए अधिक सी कंसाचा वर्ग. बीचा वर्ग काय बाळानो, बी म्हणजे सी के ना, येस, सी केचा वर्ग. ए म्हणजे काय सांगा बरं, सी के वर्ग आणि सी म्हणजे सी. हे बघा, हा सीचा वर्ग केचा वर्ग आणि ह्यातून काय कॉमन काढूया सांगा बरं, सी कॉमन काढूया आणि कंसात काय राहिलं सांगा आता, के वर्ग अधिक 1 आणि ह्या टोटल कंसा वर्ग आहे बाळानो हा. याचं उत्तर काय आलं बघा, सी वर्ग के वर्ग सी वर्ग के वर्ग अधिक 1 कंसाचा वर्ग. ह्याचं फायनल उत्तर असं येणार, सी वर्ग सीचा चौथा घात केचा वर्ग आणि के वर्ग अधिक 1 कंसाचा वर्ग. LHSचं सिम्प्लिफिकेशन आहे, तेच RHSचं सिम्प्लिफिकेशन आहे, दोन्ही इक्वल आहेत बघा. त्यामुळं बी म्हणजे सी के कंसाचा वर्ग, हे आपण सी के वर्ग किंमत भरली आणि ह्या दोन्ही उत्तरं सारखी आली, म्हणून LHS बरोबर RHS, म्हणून डावी बाजू आणि उजवी बाजू समान असते आणि आपल्याला याचं उत्तर अशा रीतीने पूर्ण करता येईल. ही जी ए बी बी के सी के ही जी किमती भरायच्या होत्या त्या अशा कॉमनली भरायच्या आणि मग आपण उत्तर दोन्ही बाजू सेम कशा येतील याच्यावरनं त्या प्रश्नाचं उत्तर डिराईव्ह करायचं असतं. असा हा भाग. बी कॉमन काढलं, मगाच्यासारखं ए बीची किंमत कॉमन काढून पण चालली असेल समजा, पण असं करून घेतलं तरी अधिक सोपं होईल. ओके, LHS बरोबर RHS म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू आणि हे सेम होतं. बघूया आणखीन एखाद्या एक्झाम्पलमधून ही केरीत अजून चांगल्या रीतीने समजावून घेऊया. जरासं ब्लॅकबोर्डमधला जो खडूचा भाग आहे तो आज जरासं फुटाला जास्ती, जरासं वातावरण पण दमट आहे. ठीक आहे, आणखीन काही सम्स आपण असेच बघूया केरीतमधले, म्हणजे अधिक चांगल्या रीतीने तुम्हाला ते क्लिअर व्हायला मदत होईल. हेच आहे ए भागिले बी बरोबर बी भागिले सी, ह्या आहेच भाग, हा मी काढत नाही परत. हां, परत बघा, ए भागिले बी बरोबर बी भागिले सी बरोबर के आहेच, म्हणजे ए छेद बी बरोबर के, बी छेद सी बरोबर के, ए बरोबर बी के आणि बी बरोबर सी के हे आहेच. हे के वर्ग सी के वर्ग हे येणारच, हे आहेच. आपल्याला थर्ड क्वेश्चनमध्ये याच्यामध्ये हे पूर्ण करायचं आहे. काय करायचं, ब्लॅकबोर्ड जरासं आज विशेष करून साथ देत नाही, असू दे तरी पण आपण ॲडजस्ट करून घेऊया, त्यामुळे थोडीशी गडबड होते. याचं थर्ड बघा काय प्रूव्ह करायला सांगितले. ए वर्ग अधिक बी वर्ग छेद ए बी बरोबर ए अधिक सी भागिले बी, हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. ह्याचं उत्तर दोन्हीच्या पण किमती काय येतात बघूया आणि मग आपण उत्तर निर्माण करूया. तुम्ही पहिल्यांदा LHS करू शकता किंवा RHS करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ही बाजू आपण क्लिअर करून घेऊया. हे आहेच गिव्हन, परत ए भागिले बी बी भागिले सी हा आहेच भाग, हा याच्यामध्ये बदल नाही. ही हेल्पलाईन आहे आपली, त्याला घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. हां, ही LHS घेऊया. हां, ए म्हणजे काय भरणार बाळांनो आपण, सी केचा वरती घेतो जरास. ए म्हणजे भरणार आहे सी केचा वर्ग, पण बाळांनो इथं एचा वर्ग आहे म्हणून मला ह्याचा वर्ग करून घेतो. बी म्हणजे सी के, पण त्याचाही वर्ग आहे, त्याचाही वर्ग करून घेतला. ए म्हणजे सी केचा वर्ग आणि बी म्हणजे सी के. ह्याचं सिम्प्लिफिकेशन देऊनच आपल्याला आन्सर म्हणजे LHS RHS चेकआउट करावं लागेल. हा कंस सोडवतो मी, कंसाचा वर्ग सीचा वर्ग केच्या वर्गाचा वर्ग चौथा घात, हा आला सी वर्ग आणि के वर्ग भागिले सी वर्ग केचा तिसरा घात. वर्षातून काहीतरी कॉमन काढायला पाहिजे बाळांनो. काय कॉमन आहे बघा, हे बघा, हा सी वर्ग कॉमन आहे, केचा दुसरा घात आहे चौथा घात आहे, सामायिक लहान घात असणार.
म्हणजे सी वर्ग के वर्ग कॉमन काढूया. केच्या चौथ्या घाताला पुन्हा के वर्ग शिल्लक राहील आणि सगळंच निघून गेल्यामुळे इथं 1 राहील. खाली आहे सी वर्ग के वर्ग आणि के म्हणजे के घन आहे ना, हे कॅन्सल होतील. के वर्ग अधिक 1 भागिले के हे झालं LHSचं सिम्प्लिफिकेशन. LHSचं सिम्प्लिफिकेशन असं आलं. आता RHSचं सिम्प्लिफिकेशन काय येतं बघूया. पुन्हा RHSकडे जाऊया. RHS ए म्हणजे काय बाळानो, ए म्हणजे सी केचा वर्ग, सी म्हणजे सीच, बी म्हणजे सी के. हे जरा लवकर होईल बघा. काय कॉमन काढूया. सी के, के नाही कॉमन येणार. के वर्ग सी निघून गेल्यामुळं सी गुणिले 1 असणार आणि त्यामुळे तो 1 राहणार. खाली सी गुणिले के असं आहे. काय कॅन्सल झालं बघा, सीला सी गेलं. याचं उत्तर आलं के वर्ग अधिक 1 भागिले के. ह्या दोन्हीचं नीट निरीक्षण करा. म्हणून लिहायचं आहे LHS बरोबर RHS, LHS इज इक्वल टू RHS. म्हणून आपलं ते जे प्रूव्ह दॅट करा सांगितलं होतं ते प्रूव्ह दॅट पूर्ण होतं. लक्षात बघा. परत एकदा बघा. ए छेद बी, बी छेद सी बरोबर के, ए भागिले बी बरोबर के, बी भागिले सी बरोबर सुद्धा के, बी बरोबर सी के, ए बरोबर बी के. ह्यात वापरलं ए बरोबर सी केचा वर्गाला. ह्याची मदत घेऊन आपल्याला हे प्रूव्ह दॅट करायचं आहे. ह्याचं प्रूफ आपल्याला व्यक्त व्हायचं आहे, प्रूफ मांडायचं आहे आपल्याला. LHS घेऊया. ए वर्ग, ए म्हणजे सी केचा वर्ग, ए म्हणजे सी केचा वर्ग कंसाचा वर्ग आहे, बी म्हणजे सी के कंसाचा वर्ग आहे, सीचा वर्ग सी वर्ग, केच्या वर्गाचा वर्ग केचा चौथा घात, हे झालं सी वर्ग के वर्ग. खाली सी गुणिले सी वर्ग, केचा पहिला घात, दुसरा घात आणि पहिला घात ह्याची बेरीज होणार. पुन्हा कॉमन काढलं सी वर्गला आणि के वर्गला, के अधिक 1 राहिलं. सी वर्ग केचा तिसरा घात म्हणजे सी वर्ग के वर्ग गुणिले के, हे कॅन्सल केलं आणि हे उत्तर आहे. लक्षात. त्यानंतर ए अधिक बी भागिले बी, एची किंमत सी केचा वर्ग, सी म्हणजे सी, बी म्हणजे सी के, हे सी कॅन्सल झालं. पुन्हा LHS आणि RHS सेम आली बाळनो आणि म्हणून हे उत्तर आपलं पूर्ण होतं. अशा रीतीनं ह्या के रेटची पद्धत समजावून घ्यायची आहे. थोड्याशा सरावाची गरज आहे. तुम्ही प्रॅक्टिसपासून बाहेर आहात, सरावाची नितांत गरज आहे बाळनो. माझ्या ह्या 2 हातापैकी मला एकाच हाताने लिहिता येतं, ह्या हाताने लिहिता येत नाही कारण मी याला सराव दिला नाही. तसं सराव गेल्या बऱ्याच दिवसापासून तुमचा सराव नाही, त्यामुळे थोड्याशा गोष्टी थोडंसं कठीण वाटेल, पण सोपं आहे. समजून घेऊया, गणिताला पुढं नेऊया. मी तुमचे गणित शिक्षक, तुमचे पेरेंट्स तुमच्याबरोबर आहेत. तुम्ही आत्मविश्वासानं ऐकत राहा. पुन्हा एकदा हार्टली विनंती करतो बाळांनो की गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासून सगळे लेक्चर बघा. मध्येच लेक्चर अटेंड करायला की तुम्हाला ते कळणार नाही. तुम्ही त्यापासून तुम्हाला तो प्रॉब्लेममध्ये येऊ शकता, तुमच्या अडचणी निर्माण होतात. बरेच सारखं या ग्रुपमधून त्या ग्रुपला लिफ्ट वगैरे मारत बसता, कळत नाही म्हणून सोडून जाता. गणित हा विषय आहेच ना चॅलेंजेबल. गणितासाठी आपण काय काय करतो, शाळेत शिकतो, शाळेत 4 तास अटेंड करतो, परत क्लास लावतो, सराव करतो. का बरं गणिताचं इम्पॉर्टन्स आजही राहिले बरं. गणित हा थोडासा सर्व विषयांचा पाया आहे, तो मजबूत असणं गरजेचं आहे बाळांनो आणि तुम्ही त्याला मजबूत करूया. गणित शिक्षकांचं सध्याची जी प्रतारणा सुरू आहे, सर्वच गणित शिक्षक चिंतेत आहेत. थोडंसं हातभार, थोडीशी फुंकर घालण्याचं काम आपण करतोय. विशेष सहकार्याबद्दल पुनश्च एकदा तुमचा आभार मानतो. पण गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा, पहिल्यापासूनचे लेक्चर बघा, आमचे आनंद तुम्ही जीवगणित करा. काही कसे आहेत, आपण इथं कुठला भाग अभ्यासक्रमातून कमी झाला आहे याचा विचार केलेला नाही, कारण तुम्हाला तो संयम अध्ययनासाठी ठेवलेला आहे. आमचा विचार आहे की तुम्ही पुढं 11वी-12वीमध्ये डिग्री डिप्लोमामध्ये अपंगासारखं गणितामध्ये राहू नका. संपूर्ण गणित तुमच्या डोळ्यासमोरून जाऊ द्या. हां, क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन बघा. x अधिक y भागिले x वजा y आणि x वर्ग वजा y वर्ग छेद x वर्ग y वर्ग यांचे मध्यम प्रमाणपद काढा. यांचे मध्यम प्रमाणपद काढा. आता मध्यम प्रमाणपद काढायचं आहे. मध्यम प्रमाणपद ही संकल्पना नीट लक्षात घ्या. ABC ह्या 3 नंबर्सना पारंपरिक प्रमाणात म्हणतात केव्हा A भागिले B बरोबर B भागिले C असतं तेव्हा. जेव्हा तिरकस गुणाकार केला की B वर्ग बरोबर AC तयार होतं, Bला ACचा भूमितीमध्ये म्हणतात आणि तेव्हाच भूमितीमध्ये म्हणतात मध्यम प्रमाणपद. आपण हे आता A, हे मध्यम प्रमाणपद B आणि हे C. B हे
बी हे मध्यम प्रमाणपद मानू किंवा एक्स नाही मानायचं कारण एक्स आणि वाय आर ऑलरेडी एंगेजेस. मध्यम प्रमाणपद मानू. मग कसं लिहूया सांगा बरं. म्हणजे मध्यम प्रमाणपद असताना ह्यांचं दोन्हीचा गुणोत्तर जे आहे तो गुणोत्तर सेम राहतं नाही का. ह्याचं जे गुणोत्तर आहे ते सेम राहतं. किंवा मध्यम प्रमाणपदला डायरेक्ट तुम्ही असं लिहू शकता. म्हणजेच हे लिहूया. हे म्हणजे मध्यम प्रमाणपद म्हणजे हे म्हणजे हे. म्हणून बी वर्ग बरोबर प्रॉडक्ट ऑफ दीज टू ह्या दोन संख्यांच्या गुणाकार इतका असतो. आता तुम्हाला 3 आणि 27चं मध्यम प्रमाणपद काढा. समजा ते एक्स आहे. एक्स वर्ग बरोबर 3 गुणिले 27. एक्स वर्ग बरोबर 27 × 81. एक्स बरोबर 9. हे त्याचं मध्यम प्रमाणपद आहे, भूमितीमध्ये आहे किंवा ते पारंपरिक प्रमाणात आहे. हा लक्षात बघा. हा मध्यम पदाचा वर्ग ह्या दोन्हीच्या गुणाकार इतका घ्यायचा आहे फक्त. ह्या दोन्हीच्या थोडंसं चांगलं आहे गणित हे बघा. एक्स अधिक वाय एक्स वजा वाय गुणिले टोकाच्या दोन्हीचा गुणाकार गुणिले काय करूया सांगा आता. हा एक्स वर्ग वाय वर्ग आणि एक्स वर्ग वाय एक्स गुणिले वाय याचं सिम्प्लिफिकेशन द्यायचं आहे बघा. कसं देऊया सिम्प्लिफिकेशन. उगाचच एक्स वर्ग वाय वर्ग जात नाहीत कारण तो वजाबाकी चिन्ह आहे. मग याचे फॅक्टर्स पडायला पाहिजेत. आता फॅक्टर्स पॅटर्नसाठी सुद्धा आपण 9वीच्या पूर्ण 8वीच्या मुलांनी 8वीचे पण सर्व अभ्यास जरूर बघा. आपण 8वीला पण गणित मैत्री सगळं शिकवत आलेलो. आता याचे बघा बरं. गणित मैत्री चॅनलमध्ये 8वीचाही सगळा अभ्यासक्रम घेतोय आपण. आता याचे अवयव तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये शिकलात किंवा आता परत आणि एकदा सांगतो तुम्हाला. ह्याचं अवयव काय सांगा बरं. चांदण्यांचा वर्ग वजा चांदोबाचा वर्ग. चांदणी चांदोबा तुम्हाला नवीन असेल तर हे नवीन नाही. ए वर्ग वजा बी वर्गचे अवयव सांगा. बोला बाळांनो. हां बोला. हे माहिती आहेत 8वी फक्त झाले काय बघा. ए अधिक बी एका कंसात आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी येणार बरोबर. तसं ह्याचे 2 अवयव पडणार. काय अवयव पडणार बघा. चांदणी अधिक चांदोबा आणि चांदणी वजा चांदोबा असे अवयव पडणार. आता इथली चांदणी आहे एक्स आणि चांदोबा आहे वाय. याचे अवयव पडूया. बी वर्ग बरोबर एक्स अधिक वाय एक्स वजा वाय गुणिले ह्याचे अवयव पडणार नाहीत बाळांनो. हे असेच राहतील हे असेच राहतील पण ह्याचे अवयव पडतील. एक्स अधिक वाय एका कंसात आणि एक्स वजा वाय एका कंसात आणि एक्स वर्ग वाय वर्ग. काहीतरी कॅन्सल होणार. एवढंच काम आपलं शिल्लक राहिले. तेवढंच कॅन्सल करूया आणि मग आपल्याला याचं उत्तर काढूया. काय कॅन्सल करूया सांगा आता. याचं काय कॅन्सल होणार बघा. हा जो समान आहे ना हा आणि हा कंस निघून जाणार. पुढं उत्तर काय होणार बघा बरं. आता थोडंसं याचं उत्तर काय तयार होणार बघा. बी वर्ग बरोबर काय राहिलं बाळांनो आता. बी वर्ग बरोबर इथं एक्स अधिक वाय आहे आणि इथं एक्स अधिक वाय आहे. एक्स अधिक वाय आहे म्हणजेच एक्स अधिक वाय म्हणजेच एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग भागिले एक्स वर्ग वाय वर्ग. आपल्याला मध्यम पदाचा वर्ग तयार झाला. आपल्याला मध्यम पद पाहिजे. मध्यम पद पाहिजे. आता उदाहरणात काय झालं सांगा बरं. 4 आणि 9चा मध्यम प्रमाणपद काढा असा प्रश्न आहे समजा. कसं करणार सांगा बरं. मध्यम प्रमाणपद काढा म्हणजे मधल्याचा वर्ग हा टोकाच्या गुणाकारा इतका घ्यायचा. मधल्याचा वर्ग हा टोक्याच्या गुणाकारा इतका घ्यायचा. याचं मध्यम प्रमाणपद 36 येणार नाही. मध्यम प्रमाणपद किती आलं. ह्याचं वर्गमूळ घ्यायला पाहिजे. याचं मध्यम प्रमाणपद 6 आलं. तसं मध्यम प्रमाणपद म्हणजे बी वर्ग नव्हे तर अकेला बी आहे. म्हणून प्रत्येक पदाचे टेकिंग स्क्वेअर रूट वर्गमूळ घेऊया. ह्याचं वर्गमूळ येणार बी. ह्याचं वर्गमूळ येणार एक्स अधिक वाय आणि ह्याचं वर्गमूळ येणार एक्स वाय आणि टोटल आन्सर बी इज इक्वल टू कंसाची गरज आहेच असं नाही एक्स वाय. इथला एक्स आणि वाय गेला असं होत नाही बाळांनो. 3 गुणिले 5 भागिले 3 गुणिले 5 असेल तर हे जाते. पण 3 वजा 5 भागिले 3 गुणिले 5 असेल तर हे 5ला 5 गेले 3ला 3 गेले होणार नाही. हे जाणार नाही. हेच अंतिम उत्तर राहील. हा त्याचा भूमितीमध्ये राहील. आलं लक्षात. परत एकदा बघा. थोडंसं चॅलेंजेबल होतं गणित नाही असं नाही. ह्या दोन्हीचं मध्यम प्रमाणपद जर बी असेल तर ते प्रमाणात असेल. मध्यम प्रमाणपद असेल भूमितीमध्ये असेल. तिन्ही वेळेला बी वर्ग बरोबर ए सी म्हणजे भूमितीमध्ये. बीला ए सीला मध्यम प्रमाणपद म्हणतात पारंपरिक प्रमाण म्हणतात. आपण याचं मध्यम प्रमाणपद बी मांडलं तर बीचा वर्ग बी बरोबर नाही आहे. बीचा वर्ग बरोबर ह्या दोघांचा गुणाकार केला. हे असंच ठेवलं कारण ह्याचे अवयव नाहीत पडणार. ह्याचे अवयव नाहीत पडणार. पडले तर काय उपयोग होणार नाही. याचे अवयव पडले. कसे पडले बघा. ए वर्ग वजा बी वर्ग एका कंसात ए अधिक बी ए वजा बी
एक्स वर्ग वजा वाय वर्ग, एका कंसात एक्स अधिक वाय, एक्स वजा वाय, एक्स वजा वाय कॅन्सल झाले. राहिलं काय बघा, एक्स अधिक वाय कंसाचा वर्ग, एक्स वर्ग वाय वर्ग. आपल्याला मध्यम प्रमाणपद बी शोधण्यासाठी ह्या प्रत्येकाचं वर्गमूळ घ्यायला पाहिजे. ह्याचं वर्गमूळ बी आलं, हा वर्ग निघून गेला, याचे वर्ग निघून गेले आणि हे उत्तर तयार झालं. आलं लक्षात? लक्षात नुसता येऊन चालणार नाही, तुम्हाला न बघता एकदा ते सॉल्व्ह करायला पाहिजे, तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. अशा रीतीनं बाळांनो, परत एकदा हार्टली कॉंग्रॅच्युलेशन ज्या मित्रांनी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब केलं त्या सर्व मित्रांचं अभिनंदन. ज्यांनी शंका शेअर करतायत, माझ्याशी व्हॉट्सअपवरून बोलत आहेत, त्या सर्वांचं अभिनंदन. नव्यानं जॉईन होत आहेत, पण काही मित्रांनी फक्त आलेले तास बघत राहिलेत, पण त्यांनी पहिल्यापासून त्याचा आनंद घेतला नाही, पहिल्या टॉपिकपासून बघितलं नाही. आपण सर्व लेक्चर, सर्व प्रॉब्लेम्स आहेत, सर्व शंकांचं समाधान करणार आहोत. त्यासाठी पहिल्यापासून ते शिका. त्यासाठी हार्टली रिक्वेस्ट टू यू, प्लीज सबस्क्राईब गणित मैत्री ऑन यूट्यूबवरचं गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या समोरचं बेलला क्लिक करा. बाळांनो, मी 450 तास तुमच्या 8वी 9वी 10वीच्या मुलांच्या समोर उभारणार आहे. माझ्यासाठी एवढं नाही का करणार तुम्ही बाळांनो. आय एम रिक्वेस्ट टू यू, प्लीज सबस्क्राईब द चॅनल गणित मैत्री अँड क्लिक ऑन द बेल. पुन्हा विनंती करतो आहे तुम्हाला की आमचा कॉन्फिडन्स, माझ्याबरोबर जी काम करणारी टीम आहे, मी एकटा हे करू शकत नाही, ह्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी त्याचं एवढं तरी बाळांनो करा तुम्ही माझ्यासाठी. आय एम रिक्वेस्ट टू यू, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, ह्याचा आनंद घेऊया. दररोजचं मुलांच्या शंका येतात, सर मला 8 दिवस झालं मी जॉईन झालो, मला आलंच नाही. ते अपलोड सिस्टीमवरती अवलंबून राहतं. नुसताच गणित मैत्री चॅनलला तुम्ही जॉईन झालात तरी सगळे लेक्चर्स येणार नाहीत. गणित मैत्री यूट्यूबचं चॅनलला सबस्क्राईब करा. फार तुम्हाला माझ्यापेक्षा मला सबस्क्राईब करायला येणार नाही, पण तुम्हाला येतं. तुम्ही फार त्यातली लहान मुलं फार टॅलेंट आहेसा. यूट्यूबवरती गणित मैत्री असं म्हणा, ते सबस्क्राईब करा, बेल दाबा आणि सगळे लेक्चर्स पहा. परत एकदा विनंती करतो तुम्हा सर्वांना, पालक बंधू भगिनींना विनंती आहे की मुलं अभ्यास करतात का बघा, गणित मैत्री सलग बघा, तुम्ही स्वतः त्यांना सबस्क्राईबला मदत करा. आपण संपूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या तुमच्याकडून पोहोचणार आहे. यावर्षी ऑनलाईन ऑफलाईन ह्या दोन्ही पद्धतीचा वापर आपल्याला करून हे गणित शिकावं लागणार आहे. गणितामध्ये टिकलं तरच पुढे भविष्यामध्ये विद्यार्थी टिकेल. यासाठी गणित मजबूत करूया. जेवढा होईल तेवढा हातभार माझाही, तुमच्या गणित शिक्षकांचाही. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. पुढच्या तासिकेत लवकर भेटूया. त्याचबरोबर हे रेशो अँड प्रोपोर्शनल हा टॉपिक संपतो आहे. आपण मॅथ्स सेकंडमध्ये जातो आहे लवकरच. सगळे तास पहिल्यापासून जरा बघा, तरी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करून ते तास बघा. ओके बाळांनो, धन्यवाद.